हॅलो, नमस्कार. लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे. मैत्रिणींनो, आता पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहे, त्यामुळे आता गरम गरम काहीतरी खावंसं वाटतं. त्यासाठी आज मी रेसिपी केली आहे, ती म्हणजे मक्याची भजी. कॉर्न भजी बनवलेले आहे. त्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे. इथे घेतलेले कॉर्न, कांदा, मीठ, लाल मिरची पावडर, वाटण करण्यासाठी घेतलेले आहे आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर, लिंबू, कढीपत्ता. आणि चटणीसाठी घेतलेले इथे खोबरं, लसूण घेतले आणि थोडे धणे घेतलेत आणि मीठ. तर ह्याच्यात मी मीठ टाकते. थोडी लाल मिरची पावडर. ह्याच्यात मी हिरवी मिरची नाही टाकली, लाल मिरची टाकते. आणि मी आता वाटून घेते. ही चटणी केलेली आहे. लाल मिरची पावडर आहे, लसूण आहे, धणे आहे आणि खोबरं आहे, ओलं खोबरं. ही ओली चटणी मी केलेली आहे. तुम्ही सुकी केली तरी चालेल. आणि बाकीचं इथे आता मी कॉर्न पकोडी बनवण्यासाठी आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर, लिंबू आणि कढीपत्ता हे परत मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. आणि त्याच्याबरोबर हे कॉर्न मी बाजूला ठेवले आहे थोडे. आणि त्याच्यानंतर हे कॉर्नसुद्धा मी थोडे जाडसर मिक्सरवर करून घेणार आहे, थोडे जाडसर वाटून घेणार आहे. थोडा लिंबू टाकले, हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर, कढीपत्ता. ही मी चटणी बनवून घेतलेली अगोदर. त्याच्यानंतर मी घेतले कॉर्न थोडे क्रश करून घेतले. त्याच्यात मी आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि थोडेसे धणे थोडी जाडसर बारीक केलेले आहेत. नंतर घेतलेले कांदा, थोडेसे कॉर्न घेतलेत अख्खे. घेतले तांदळाचं पीठ, मीठ, बेसन घेतलेलं आणि थोडी लाल मिरची. एवढं साहित्य मी वापरणार आहे. चला तर आता आपण कांदा टाकू. याच्यात कांदा बारीक कापून घ्यायचा. त्याच्यानंतर हे कॉर्न अख्खे आहेत ते टाकूया. त्याच्यानंतर लाल मिरची पावडर. आपण हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, त्याच्यामुळे आपण लाल मिरची कमी टाकणार. जेवढं तिखट पाहिजे असेल तेवढा आपण टाकायचा. त्याच्यानंतर मीठ, अंदाजाने मीठ टाकायचं. तांदळाचं पीठ थोडं आणि जेवढं लागेल तेवढं आपण बेसन टाकायचं. सुरुवातीला मी 2 चमचे टाकले. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणखी 2 चमचे मी घेतलेले. थोडंसं गरम तेल टाकायचं. मी सोडा वगैरे टाकणार नाही. थोडं उकळतं तेल टाकणार याच्यात, म्हणजे ते क्रिस्पी होती. याच्यात उकळतं 2 चमचे मी तेल टाकलेलं आहे. आता हे चांगलं मिक्स करायचं आणि लगेच करायला घ्यायचं, पण ते पीठ पातळ होत जातं. ते बॅटर. तेलसुद्धा गरम झालेलं आहे. थोडंसं टाकून बघते. पटकन वरती येते, म्हणजे आपलं हे तेल तयार झालेलं आहे.
सुरुवातीला फास्ट ठेवायचा गॅस, नंतर स्लो ठेवायचं. छोटे छोटे असे भजी काढायची. अगोदर त्याला चमचा लावायचं नाही, हलवायचं ना. अगोदर थोडं त्याला तळून द्यायचं. झालेली सुरुवातीला गॅस थोडा मोठा ठेवायचा, नंतर स्लो करायचा. थोडं गॅसपासून लांब राहायचं कढईपासून, कारण ते अख्खे मक्के खत मस्त आहेत ना, त्याच्यामुळे कधी उडायची शक्यता असते. गॅस लहान मोठा असं करत राहायचं. एकदम मोठा पण नाही करायचं, कारण काय होतं त्यामुळे मोठा गॅस केला पण तर ते काय होतं आतून मग ते पकोडे भजी आपण जी बनवतो ती आतून कच्ची राहते. कडक झालेले. टाकते. मिरच्या कट करून घेतल्या आहेत. अख्ख्या टाकल्या तर ते अंगावर उडण्याची शक्यता असते, म्हणून मिरच्या नेहमी कट करूनच तळायच्या. गॅस बंद करते. ते असं चटणी लावून घ्यायचं दोन्ही साईडला. मला सुकी चटणी आवडायची, सुकी चटणी लावा. त्याच्यानंतर त्याच्यात भजिया, नंतर ही मिरची, हे असं खायचं. माझी कॉर्न भजिया ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही सुद्धा करून पहा. थँक्यू.